आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. मंगळवेढे या गावी स्वामी महाराज निर्विकारपणे राहत असत. तेथे काही चमत्कारही त्यांनी केले. त्यानंतर एके दिवशी मंगळवेढे हे गाव त्यांनी सोडले आणि ते मोहोळाला आले. तेथे मात्र ते काही फार दिवस राहिलेच नाहीत. तेथे त्यांचे एक परम भक्त अप्पासाहेब टोळ यांच्या घरी त्यांचा मुक्काम असे. अप्पासाहेब टोळ हे फार सात्विक. श्री स्वामी समर्थांची त्यांनी फार मनोभावे सेवा केली. अप्पासाहेब हे सरकारी नोकरीत होते. एकदा काही कामानिमित्त टोळ हे अक्कलकोटला जाणार होते. श्री स्वामी महाराजही त्यांच्याबरोबर निघाले. अर्धे अंतर चालून गेल्यावरती आपली महत्वाची गोष्ट घरीच विसरल्याचे अप्पासाहेबांच्या लक्षात आले. त्यांच्याबरोबर श्री महाराज आणि अप्पासाहेबांचे 2 सेवक होते. त्यांना मग एके ठिकाणी थांबायचे सांगून अप्पासाहेब पुन्हा मोहोळाला गेले. तोपर्यंत सेवकांनी सांगितले तरी महाराज काही केले ऐकण्यात आणि तेथून ते अक्कलकोटला गेले. अप्पासाहेब टोळ परत येऊन पाहतात तो महाराज नाहीत. ते सेवकांना खूप बोलले, पण काय उपयोग. स्वामी महाराज तेथून निघाले. ते थेट अक्कलकोटला येऊन तेथील वेशीवर बसले. तेथून जवळच राहणार एक मुसलमान गृहस्थ त्यांची चेष्टा करायला लागला आणि तो म्हणाला, तू जर खरा सत्पुरुष असतील तर या चिलिमीमधून धूर काढशील. आणि असं म्हणून त्यांनी श्री स्वामींना एक मोकळी चिलीम दिली. आणि काय आश्चर्य, श्री स्वामी समर्थांनी चिलीम ओढायला सुरुवात केली. हळूहळू मोकळ्या चिलिमीमधून धूर निघायला लागला. तो चमत्कार पाहताच त्या मुसलमान गृहस्थाला समजले की हा खरोखरच कोणीतरी मोठा साधू पुरुष आहे, कोणीतरी अवलिया असला पाहिजे. आणि मग तो प्रसंग पाहणाऱ्या इतरांनीही स्वामी समर्थांचे पाय धरले. थोड्या वेळाने उठून श्री स्वामी महाराज गावामध्ये आले. ते थेट चोळप्पा नावाचे एका कानडी ब्राह्मणाच्या घरी जाऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून चोळप्पांना वाटले की हे कोणीतरी साधू पुरुष असले पाहिजेत. आणि मग त्याने श्री स्वामी समर्थांची सेवा करायला सुरुवात केली. श्री महाराज शेवटपर्यंत त्याच्या घरीच राहत होते. केवळ पूर्व पुण्याई म्हणून स्वामी महाराज चोळप्पाच्या घरी आले. श्री स्वामी महाराज घरी आल्यापासून जशी काही लक्ष्मी आपणहून त्यांच्या घरी यावी तशी त्यांची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. खरोखरच धन्य तो चोळप्पा आणि त्याचे घर. बरेच दिवस चोळप्पाच्या घरी महाराज राहिले. सामान्याने कितीही तपाचरण केले, व्रतवैकल्य केले तरीही देवाची कृपा होत नाही. पण चोळप्पाला ते सहज साध्य झाले. कित्येक लोक देवाच्या प्राप्तीसाठी योग साधना करतात, नुसती वायुप्राशन करून साधना करतात. कित्येक जण निराहार राहतात, कोणी मौन धरतात तर कोणी संसार सोडून संन्यासी देखील होतात. पण सर्वांनाच देव भेटतो असे नाही. चोळप्पाने यापैकी काहीही केले नाही. त्याचे पूर्वपुण्य आणि केवळ भक्ती यामुळेच श्री स्वामींचे वास्तव तेथे होते. त्यावेळी अक्कलकोट संस्थानचे राजे होते मालोजी राजे भोसले. ते राज्यकारभार दक्ष आणि महाज्ञानी होते. त्यावेळेला अक्कलकोटची प्रसिद्धी फारशी नव्हती. परंतु स्वामी महाराजांचे तेथे आगमन झाल्यापासून त्या नगराचे नाव नुसते भारतातच नाही तर परदेशात सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत झाले. अक्कलकोट नगरामध्ये चोळप्पांच्या घरी कोणीतरी एक योगी आलेले असून लोकांना निरनिराळे चमत्कार करून दाखवतात अशी ही बातमी सर्वत्र पसरली होती. काही दिवसांनी ही बातमी राजेसाहेबांच्या कानावर गेली. तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटले.
एवढे दिवस योगी महाराजांना येऊन झाले तरी आपल्याला कसे काय समजले नाही. आता तरी आपण त्यांच्या दर्शनाला गेलेच पाहिजे. योगी महाराज अंतर्ज्ञानी आहेत असे म्हणतात. मग आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा झाली आहे हे त्यांना समजले असेलच की. तर आता येऊन त्यांनी दर्शन द्यावे. राजेसाहेब असे म्हणतात तोच ते महाराजांसमोर उभे. सर्व राजसभा राजेसाहेब चकित झाले. सिंहासनाखाली उतरून राजेसाहेबांनी स्वामी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवले. सद्गदित होऊन स्वामी चरणाला जणू काय मिठीच मारली. महाराजांचे चरण अश्रूंनी धुतले. त्यानंतर महाराजांना हाताला धरून नेऊन आपल्या सिंहासनावर बसवले आणि त्यांची पूजा केली. सर्वांना या गोष्टीने खूप आनंद झाला. सर्वांनी श्री स्वामी महाराजांच्या पायावरती डोके ठेवून दर्शन घेतले. तेव्हापासून राजेसाहेबांची भक्ती ही स्वामीचरणी दृढ झाली. स्वतः महाराज निर्गुण आणि निराकार असताना केवळ भक्तांसाठी ते सगुण रूपाने प्रकट झाले आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या. याचबरोबर अध्याय 3 या ठिकाणी समाप्त होत आहे.